हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका संजय हनुमान आपला बायोलॉजी टॉपर्स या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत करीत आहे. आपण 11th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 3 किंगडम प्लांटी हा स्टडी करतोय. ह्या टॉपिक्समध्ये आपण पार्ट फर्स्टचा जो व्हिडिओ आहे तो आधी अपलोड केलेला आहे. आज आपण पार्ट सेकंड बघणार आहोत. तर ह्या पार्ट सेकंड्समध्ये कुठले कुठले पॉइंट्स बघणार आहोत आपण. तर फर्स्ट आहे ब्रायोफायटा. ब्रायोफायटा इट डिवाइड्स इंटू टू टाइप्स. त्याचे जे दोन टाइप्स आहेत त्याच्यामधला फर्स्ट आहे लिव्हरवर्स, त्यालाच काय म्हणतात हिपॅटेसिस. देन सेकंड आहे मॉसेस आणि टेरिडोफायटा. हे पॉइंट सगळे आपण ह्या लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही या यूट्यूब चॅनल्सला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करू. पाठीमागच्या लेक्चरला आपण क्रिप्टोगॅम्स मधली जी फर्स्ट डिव्हिजन आहे थॅलोफायटा आणि थॅलोफायटाचे जे आधीचे 3 ग्रुप्स आहेत ते स्टडी केले होते. आज आपण त्याच्यामधली सेकंड डिव्हिजन ब्रायोफायटा स्टडी करणार आहोत. ब्रायो मीन्स मॉस, फायटॉन मीन्स प्लांट्स. Moss like plants. Then they are mostly terrestrial plants. ब्रायोफाइटचे जे प्लांट्स आहेत ते कसे आहेत तर मोस्टली टेरेस्ट्रियल. टेरेस्ट्रियल्स मीन्स जमिनीवर राहणारे. They are found in moist sandy place but they need water for fertilization. ब्रायोफाइटचे प्लांट्स कुठे आढळतात तर मॉइस्ट सॅडी प्लेस म्हणजे ओल्या मातीच्या ठिकाणी. बट त्यांना फर्टिलायझेशन साठी कशाची नीड्स असते तर नीड ऑफ वॉटर्स. ब्रायोफाइट्स मधले जे प्लांट्स आहेत ते मोस्टली कसे आहेत तर टेरेस्ट्रियल, पण त्यांना फर्टिलायझेशन साठी वॉटरची गरज आहे म्हणून त्यांना काय म्हटले जातं amphibians. Hence they are called amphibians. Then life cycle shows sporophytic and gametophytic stage. ब्रायोफाइटचे जे प्लांट्स आहेत त्याचे लाईफ सायकल कंप्लीट होण्यासाठी हे दोन्ही स्टेज मधून होत असते. Bryophytes having root-like structures called rhizoids. ब्रायोफाइटच्या प्लांट्स मध्ये जे रूट लाईक जे स्ट्रक्चर्स आहेत त्याला काय म्हटलं जातं तर rhizoids. These are plants and these are rhizoids. Bryophytes are divided into two types, that is liverworts and mosses. ब्रायोफाइटचे जे दोन टाइप्स आहेत ते म्हणजे लिव्हरवर्ट्स आणि मॉसेस. हे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. फर्स्ट टाइप्स आहे लिव्हरवर्ट्स. These are lower members of bryophytes. लिव्हरवर्ट्स जो आहे तो ब्रायोफाइट्स मधला लोअर मेंबर आहे. These primitive groups of bryophytes. लिव्हरवर्ट्सचा जो ग्रुप आहे तो ब्रायोफाइट्स मधला प्रिमिटिव्ह ग्रुप्स आहे, म्हणजे मेन ग्रुप आहे. Gametophytes consist of flat plant called thallus. Gametophytes means जे गॅमेट्स जे आहेत, जे मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स जे आहेत ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनला काय म्हणतात तर गॅमेटोफाइट्स. हे गॅमेटोफाइट्स जे आहेत ते कसे आहेत तर फ्लॅट. देन ह्या फ्लॅट लाईक स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं तर थॅलस. Thallus is green prostate with unicellular rhizoids. जे थॅलस जे आहे त्याचा कलर कसा आहे तर ग्रीन कलर आहे. देन प्रोस्टेट. प्रोस्टेट मीन्स सरळ, की ज्याला डॉर्सल आणि व्हेंट्रल, फ्रंट आणि बॅक साइड्स अशा दोन्ही साइड्स जे असतात त्याला काय म्हणतात प्रोस्टेट विथ युनिसेल्युलर. युनिसेल्युलर मीन्स प्रेझेंट इन ओनली वन सेल्स. देन rhizoids. Rhizoids mean root-like structures.
जे ह्या लिव्हरवॉल्सच्या प्लांट्स मध्ये प्रेझेंट आहे. जे एक्झाम्पल आहे रिक्सिया. आणि ब्रायोफाइटचा सेकंड टाइप आहे ऑर्नोवर्स. These members possess flattened thallus. कॉर्निवर्सच्या प्लांट्स मध्ये सुद्धा जे गॅमेट्स प्रेझेंट आहेत ते कसे आहेत तर फ्लॅटेन्ड थॅलस मध्ये प्रेझेंट आहेत. Thallus produce hornivorous structures which are called sporophytes. जे थॅलस जे आहेत ते हॉर्नी स्ट्रक्चर्स प्रोड्यूस करतात, त्याला काय म्हणतात तर स्पोरोफाइट. स्पोरोफाइट्स कोण प्रोड्यूस करतात तर थॅलस की जे हॉर्नी मध्ये प्रेझेंट आहे. ब्रायोफाइटचा सेकंड टाइप्स आहे मॉसेस, त्यालाच काय म्हणतात तर म्युसी. They are advanced member of bryophytes. ब्रायोफाइट मधला मॉसेस जो आहे तो काय आहे तर ऍडव्हान्स मेंबर आहे. They possess erect plant body. या ऍडव्हान्स मेंबरची जी प्लांट बॉडी आहे ती कशी आहे इरेक्ट. इरेक्ट मीन्स सरळ, स्ट्रेट. Gametophytes of life cycle consist of two stages, that is protonema and leafy stage. या प्लांट्स मध्ये जे लाईफ सायकल जी आहे ती कशी आहे तर गॅमेटोफायटिक. देन गॅमेटोफायटिक स्टेट इट डिवाइड्स इनटू टू टाइप्स. ही जी गॅमेटोफायटिकची जी स्टेज आहे ती दोन टाइप्स मध्ये डिवाइड झालेली आहे. फर्स्ट आहे प्रोटोनेमा आणि सेकंड आहे लिफी स्टेज. त्याच्यामधला फर्स्ट टाइप्स आहे प्रोटोनेमा. प्रोटोनेमा have a prostate, green branch and filamentous. प्रोटोनेमाचे जे प्लांट्स आहे ते कसं आहे तर ग्रीन ब्रांचड. त्याची जी ब्रांच आहे ती ग्रीन कलरची आहे. देन फिलामेंट्स लाईक स्ट्रक्चर आहे. देन प्रोस्टेट मीन्स डॉर्सल अँड व्हेंट्रल मीन्स फ्रंट साइड अँड बॅक साइड अशा दोन्ही साइड्स असलेलं हे प्लांट्स आहे. Also called as juvenile gametophytes. Example Funaria. प्रोटोनेमाचे जे प्लांट्स जे आहे की जे प्रोस्टेट आहे त्याची जी बॉडी आहे ती ग्रीन कलरची आहे. देन फिलामेंट लाईक जे स्ट्रक्चर्स आहेत त्या प्लांट्स बॉडीला काय म्हटले जातं तर ज्युनियनियल गॅमेटोफाइट. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे फ्युनेरिया. इथं बघू शकता तुम्ही डायग्राम्स मध्ये. ही डायग्राम जी आहे ती फ्युनेरियाची आहे. दिस इज कॉल्ड राइझोइड जे रूट लाईक स्ट्रक्चर्स प्रोड्यूस करते. देन हे गॅमेटोफाइट, स्पोरोफाइट्स, कॅप्सूल, सीटा, फूड. हे मेन ऍक्सिस. हे जे एक्झाम्पल आहे ते प्रोटोनेमाच आहे. Then second type leafy stage. It produced from buds. लिफी स्टेज म्हणजे काय आहे तर की ज्याच्यामध्ये काय प्रोड्यूस होतात तर बर्ड्स. बर्ड्स कसे प्रोड्यूस होतात. सपोज दीज आर दी बर्ड्स आणि याच्या इन्व्हिलोप्स मध्ये इथं बर्ड्स प्रोड्यूस होतात. ह्याला काय म्हटलं जातं तर बर्ड्स. इट हॅज erect cylindrical stem like main axis. Example Polytrichum. जी प्लांट बॉडी आहे ती कशी आहे तर इरेक्ट देन सिलेंड्रिकल स्टेम आहे की जे मेन ऍक्सिस वरती काय आहे प्रेझेंट आहे. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे पॉलिट्रिकम. त्याच्यानंतर आपण थर्ड नंबरचा टाइप्स बघणार आहोत टेरिडोफायटा. टेरिडोफायटा मध्ये टेरॉन मीन्स feathers, phyton means plants, feather like plants. They are
व्हॅस्क्युलर प्लांट्स ऑफ क्रिप्टोगॅमस. याच्या अगोदरचे जे प्लांट्स आपण बघितलेले आहेत ते सगळे कसे आहेत, नॉन व्हॅस्क्युलर. बट टेरिडोफाइटचे प्लांट्स जे आहेत ते कसं आहे, व्हॅस्क्युलर प्लांट्स. व्हॅस्क्युलर मीन्स व्हॅस्क्युलर सिस्टीम्स जे आहे म्हणजे झायलम आणि फ्लोएम जे आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. आता झायलम आणि फ्लोएम जे टिश्यू जे आहेत ते काय करतात, तर झायलम जे आहे ते काय करत असते, ते लिक्विड फॉर्म मध्ये असलेले जे फूड आहे ते ट्रान्सफर करत असते आणि फ्लोएम काय करत असते, तर फूड मटेरियल ट्रान्सफर करण्यासाठी हेल्प करतात. दे आर फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट्स. टेरिडोफाइटचे जे प्लांट्स आहेत ते कसं आहे, तर टेरेस्ट्रियल प्लांट्स आहे. हे रियर टेरेस्ट्रियल प्लांट आहे. दे हॅव ट्रू रूट, स्टेम अँड लीव्स. टेरोफाइटाच्या प्लांट्स मध्ये ट्रू रूट्स, स्टेम्स आणि लीव्स असतात. They about 400 genera and 11,000 species. टेरिडोफाइटाच्या प्लांट्स मध्ये 400 जनरा आणि 11,000 स्पेसीज असतात. And leaves may be small called microphylla and large leaves is called as macrophyll. टेरिडोफाइटाच्या प्लांट्स मध्ये दोन्ही टाइप्सचे लीव्स असतात, स्मॉल अँड लार्ज. जे स्मॉल लीव्स असतात त्याला मायक्रोफाइल आणि जे लार्ज लीव्स असतात त्याला मॅक्रोफाइल्स असं म्हणतात. दे कन्सिस्ट फीदर्स लाईक स्ट्रक्चर्स. याच्यामध्ये जे लीव्स प्रेझेंट आहेत ते कसे असतात, तर फीदर लाईक्स. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे नेफ्रोलिपिस. They grow in sandy and moist place. टेरिडोफाइटाचे जे प्लांट्स आहेत ते कुठं ग्रो होतात, तर सॅडी अँड मॉइस्ट प्लेस मध्ये. टेरिडोफाइटा shows sporophytic and gametophytic stage. टेरिडोफाइटाच्या प्लांट्सची लाईफ सायकल्स कंप्लीट होत असताना ती स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेज मधून होत असते. Some plants are aquatic. टेरिडोफाइटाचे जे प्लांट्स आहेत ते कसं आहे, टेरेस्ट्रियल प्लांट्स. बट काही प्लांट्स जे आहेत ते कसे आहेत, तर aquatic. They shows heteromorphic alternation of generation in which sporophytic are diploid in nature. Heteromorphic means different structure alternation show करते. आणि जे स्पोरोफाइट जे प्रेझेंट असतात ते कसे असतात, तर डिप्लॉइड इन नेचर्स मध्ये. डिप्लॉइड्स मीन्स ह्याच्यामध्ये जे क्रोमोझोम्स जे प्रेझेंट आहेत, फॉर एक्झाम्पल हॅप्लॉइड्स, डिप्लॉइड्स. एन नंबर ऑफ क्रोमोझोम्स ह्याच्यामध्ये किती असतात, तर 23. आणि डिप्लॉइडच्या एन नंबर्स मध्ये किती असतात, तर 23. इथं डिप्लॉइड मीन्स 2n सेल प्लस 23 इक्वल टू 46. म्हणजे ह्याच्यामध्ये किती, याचं जे नेचर आहे ते कसं आहे, तर डिप्लॉइड इन नेचर. बेस्ट एक्झाम्पल आहे नेफ्रोलिपिस मीन्स फर्न्स. हे बघा, हे डायग्राम जे आहे ते कशाचे आहे, नेफ्रोलिपिस म्हणजे फर्नचे. हे काय आहे, त्याचं प्लांट बॉडी. ही फ्रंट साइड ब्लेड, देन हे रायझोम्स, हे रूट्स, हे सगळे काय आहे, तर नेफ्रोलिपिसची प्लांट बॉडी आहे. ही जे डायग्राम आहे ती कशी आहे, नेफ्रोलिपिसच्या बॅक साइडची. आणि ही जी डायग्राम आहे ती कशी आहे, तर नेफ्रोलिपिसची फ्रंट साइडची आहे. इथं टेरिडोफाइट हा कम्प्लीट होतो. इथं तुमचा क्रिप्टोगॅम्सचा जो पार्ट आहे तो पूर्णपणे कम्प्लीट होतो. इथून पुढचा जो पार्ट आहे तो फिनेरोगॅम्सचा चालू होतो. पण फिनेरोगॅम्स मधले जे एंजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म जे आहे ते ह्या सिलेबस मध्ये कट केलेला आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. थँक यू फॉर द वॉचिंग व्हिडिओ.